आय-टी जॉब घेणं खरंच सोपं आहे का हो आजच्या दिवसामध्ये? तर माझं ॲन्सर याला स्ट्रेट आहे, नाही. आय-टी जॉबमध्ये मित्रांनो वाढत चाललेली कॉम्पिटिशन, स्पर्धा तुम्ही त्याला म्हणता, खूप चालू आहे, खूप चालू आहे. 2020 पासून मी स्टुडंट बघतोय पुण्यासारख्या सिटीमध्ये आणखीन जॉब शोधतायत, पण दे आर स्टिल जॉबलेस. डिप्रेशनमध्ये चाललेत पोरं, 5-5 वर्ष झालं जॉब नाही आहे. आणि याला कुठेतरी रिस्पॉन्सिबल स्वतः स्टुडंट्स आहेत. जास्त रिस्पॉन्सिबल स्टुडंट आहेत, ओके. आणि त्याच्यापेक्षा जास्त कोण आहे माहिती आहे का? ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. जे स्टुडंट्सला चांगला गाईडन्स देत नाहीत, चांगलं नॉलेज देत नाहीत. त्यांना फेक प्रॉमिस करतात, प्लेसमेंट देऊ, हे देऊ, ते देऊ. पण पोरांनो, जरी त्यांनी ते केलं ठीक आहे, पण आपण ॲज अ स्टुडंट म्हणून स्वतः काय करतो हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. राईट? आपल्याकडे खूप सारे रिसोर्सेस आहेत. चूक झाली आपली क्लासला ॲडमिशन घेऊन, फ्रॉड निघाला क्लास, इट्स ओके. बट ॲज अ स्टुडंट व्हॉट वी आर डूइंग? आपण काय करतोय? खूप सारे ऑनलाईन रिसोर्सेस आहेत. तिथून आपण स्वतःला स्किल्ड पर्सन बनवलं आहे का? राईट? आपल्याकडे इथले डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, पेशन्स या नावाच्या गोष्टी आहेत का? हे खूप महत्त्वाचं आहे. राईट? जॉब मिळणं मुश्किल आहे, पण भाई नामुमकिन तर नाही, अवघड तर नाही. त्यामुळं सातत्य, चिकाटी, ध्येय या गोष्टी तुमच्यामध्ये असू द्या. ओके. ह्याच गोष्टी तुम्हाला जॉब मिळवून देणार आहेत. ओके. जर तुमचं डेडिकेशन नसेल, कन्सिस्टन्सी नसेल, 5 काय 10 वर्ष जरी तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये राहिलात, जॉब मिळणं मुश्किल आहे. त्यामुळं मित्रांनो टाईम वेस्ट करू नका. स्किल्ड बना रे, स्किल्ड बना.